यानंतर बातमी आहे रायगडमध्ये सुरू असलेल्या नॅपकिन वॉरची। सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या उडवलेल्या खिल्लीला भरत गोगावलेंनी जशास तसं उत्तर दिलंय। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उडालेल्या या कलगीतुऱ्यामुळे महायुतीमध्ये बिघाडीची शक्यताही व्यक्त केली जाते। तटकरे आणि गोगावलेंमध्ये नॅपकिन वॉर। रायगडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी। म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। रायगडमध्ये महायुतीत बिघाडी। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून। रुमाल काढतो आम्ही बरोबर। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। रायगडमध्ये महायुतीत सध्या नॅपकिन वॉर रंगलाय। या नॅपकिन वॉरची सुरुवात झाली ती रायगडचे खासदार सुनील तटकरेंकडनं। शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावलेंच्या नॅपकिन स्टाईलची तटकरेंनी नक्कल केली। रायगडच्या खासदारांनी उडवलेली ही खिल्ली गोगावले समर्थकांच्या चांगली जिव्हारी लागली आहे। भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी थेट नॅपकिन फिरवत तटकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं। आमच्या मित्राने आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्याने तो रुमाल नव्हता। हा आमचा रुमाल आहे। हा असा मगाशी सगळे तुम्ही फिरवत होते रुमाल। म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत। ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो। ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडतात। पण सुनील तटकरेंनी काय केलं? मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली। बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या हाती मिमिक्री करायला लागल्या भरत शेठची, त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। महायुतीमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमधलं हे नॅपकिन वॉर इतक्यावरच थांबलेलं नाहीये, तर एकमेकांच्या उखाड्या पाखाड्या काढण्यावरती हा वाद गेला। तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय? बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलंय। हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय। सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं। त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो। मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही। मला त्यांना आठवण करून द्यायची की 2019 मध्ये तर शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश झाला। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या औकातीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। तटकरे आणि गोगावले हा राजकीय संघर्ष काही आजकालचा नाहीये। त्यात आता रायगडच्या पालकमंत्री पदावरनं या दोनही नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे। ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये। पहिलं मालकत्व स्वीकारा। आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅथ खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं। बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे। महेंद्रने सांगितलं काही झालं तरी चालेल पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे। नॅपकिनच्या निमित्तानं गोगावले तटकरे हा राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला। पण या वादाच्या झळांचे चटके राज्यातल्या महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.